2047 जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा परिषदेत एक घोषणा होती. ऊर्जा आयात करणारा भारत आज जगाला ऊर्जा निर्यात करणारी सर्वात मोठी महासत्ता बनलेली आहे. सर्व सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमते. पण हा इतिहास आपोआप घडणार नाही, तो आपल्याला घडवावा लागेल. आणि म्हणूनच आज मी घेऊन येत आहे भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 भवितव्य व आव्हाने. ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे कोणतेही कार्य करण्याची क्षमता असते. परंतु माझ्या मते ऊर्जा ही केवळ एक वैज्ञानिक संकल्पना नसून ती मानवी जीवनाला, समाजाला आणि राष्ट्राच्या प्रगतीला गती देणारी एक यादृच्छिक शक्ती आहे. आजचा भारत हा ऊर्जा निर्मितीच्या एका उंबरठ्यावर उभा आहे. भारतात अनेक वर्ष झाले ऊर्जा ही नैसर्गिक साधनांद्वारे बनवली जाते, जसे की पेट्रोल, डिझेल, तेल आणि इतर नैसर्गिक साधन. पण याच वेळी भारताने सूर्याच्या किरणात भविष्य, वाऱ्याच्या वेगात संधी, नदीच्या प्रवाहात शक्ती आणि अणुऊर्जेत आत्मनिर्भरतेचा विश्वास साधण्यास सुरुवात केलेली आहे. 2047 हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण 15 ऑगस्ट 2047 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षाचा कालावधी पूर्ण होणार. आणि या निमित्ताने सरकारने विकसित भारत हे धोरण हाती घेतलेले आहे. याचा उद्देश म्हणजे इतर अग्रगण्य देशांसारखा भारतही बनावा हा आहे. आता क्षणभर माझ्यासोबत डोळे मिटा आणि 2047च्या भारताचा विचार. आज स्वातंत्र्याच्या शताब्दीची पहाट उगवते. आज सूर्य फक्त उगवत नाही, तर तो प्रत्येक घरावर ऊर्जा बनून उगवतो. आज वारा फक्त झाडांची पाने आणवत नाही, तर त्यापासून पवन ऊर्जा निर्मिती सुरू झालेली आहे. आज समुद्राच्या लाटा फक्त किनाऱ्याला स्पर्श करत नाही, तर त्या देशाच्या प्रगतीला गती देत आहे. आज शेतातील राहिलेला ऊसाचा पाचट, तांदळाची टर्फ आता कचरा राहिलेला नाही, त्यापासून ऊर्जा निर्मिती तंत्र सुरू झालेले आहे. पेट्रोल पंपाची ओळख बदलून आता हरित हायड्रोजन पंपाला सुरुवात झालेली आहे. अनेक वाहन प्रदूषणा नव्हे तर स्वच्छ ऊर्जेवर चालत आहे. 2047 चा भारत हा नव्या विज्ञानाच्या एका नव्या क्रांतीवर उभा आहे. अधिक कार्यक्षम सौरपेशी, हरित हायड्रोजन, थोरियम आधारित प्रकल्प हे भारतात वापरले जाऊ लागते. अनेक तरुण संशोधक, अभियंते घडतील. पण प्रत्येक उगवणारा सूर्य हा फक्त उगवत नसतो, तर तो आपल्यासोबत काही संधी आणि काही आव्हाने घेऊन येत असतो. एका बाजूला सूर्याच्या प्रत्येक किरणातून भविष्य साधेल, वाऱ्याच्या प्रत्येक वेगातून देशाला गती मिळेल, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल, हरित हायड्रोजनचा विकास होईल. देशातील लाखो तरुण संशोधक, अभियंते बनून देशाचे नाव उंच पातळीवर नेले. पण प्रत्येक तेजस्वी प्रकाशामागे एक सावलीही असते. आता जर आपण यामधील आव्हानांचा विचार करायला गेलो तर सर्वात मोठा म्हणजे वाढती ऊर्जा मागणी. वाढती ऊर्जा मागणी कमी करणे हे मोठे आव्हान आहे. तसेच जर हवामानात बिघाड झाला तर यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तसेच जीवाश्म इंधनांवर आता सध्या जर आपण पाहिले तर जास्तीत जास्त जीवाश्म इंधनांवर काम चालते, जसे की कोळसा. पण यांची अवलंबितता खूप कमी आहे, कारण ते निसर्गात थोड्याच प्रमाणात मिळले जातात. आणि यामुळे जीवाश्म इंधनाची अवलंबितता कमी करून आपल्याला इलेक्ट्रिक किंवा इतर साधनांचा वापर वाढवायला हवा. तसेच ऊर्जा प्रकल्पांचा वाढता खर्च. यामध्ये जर आपण ऊर्जा प्रकल्पांचं पाहायला गेलो तर त्याला खर्च खूप जास्त प्रमाणात येतो. त्याला आता सध्या सरकारकडून अनुदान चालू आहे, पण जर आपण जे एका मोठ्या मात्रेमध्ये ते बनवायला गेलो तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात खर्च येऊ शकतो. आता जर आपण याची सध्याची भारताची याच्याकडील पावले पाहिली तर प्रधानमंत्री कुसुम योजना ही सुरू आहे, सोबतच राष्ट्रीय हरित योजना ही सुरू आहे. तसेच सौर पॅनल वर आपल्याला काही प्रमाणात मुबलकता मिळते. हे या योजनांतर्गत आपला देश एखाद्या विशिष्ट पातळीवर जाऊ शकतो. आता आपल्या देशातील लाखो तरुण संशोधक, अभियंते बनून देशाचे नाव उंचावू शकतात. शेवटी एवढंच म्हणेल, 2047 चा भारत हा आपल्याला
घडवावा लागेल. हा आपल्याला काही वर्षात मिळणार नाही, तो आपल्याला प्रत्यक्षात आपल्या कृतीने, आपल्या केलेल्या कार्याने घडवावा लागेल. आता आपण वाचवलेले प्रत्येक दिवा, वाचवलेले प्रत्येक विजेची युनिट हे 2047च्या भारताला बळ देणार आहे. तर चला एक अशी ऊर्जा निर्माण करूया जी केवळ घरचे नव्हे तर प्रत्येक भारतीयाचे भविष्य उजळेल. कारण ऊर्जा ही केवळ काळाची गरज नाही, तर 2047 विकसित भारत या धोरणाची जीवनशक्ती आहे. धन्यवाद. जीवाश्म इंधन कशापासून तयार केलं जाते? जीवाश्म इंधन आता आपल्या अनेक वर्ष जे पहिल्यांदा पृथ्वीची ज्यावेळी उलटापालट झाली त्यावेळी त्यामध्ये काही प्राणी, काही झाडांचे अवशेष दबले गेले आणि त्यापासून जीवाश्म इंधनाची निर्मिती झाली. नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय? नवीकरणीय ऊर्जा म्हणजे जे आपण सतत नवीन तयार करू शकतो. जसे की आता आपण जीवाश्म इंधन पुन्हा तयार करू शकत नाही, पण तेच आपण पाहायला गेलो की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांपासून ऊर्जा निर्मितीचे तंत्र यापासून आपण नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो. याला येस.